अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। एक मिनट। दादा असा तो थोडा तिकडे सरक ना बस सरक नाही अरे काय सरतो प्रदीप भाई थोडासा प्रदीप हो अरे हात घालतोय मध्ये एकदा हात घालेल मग हातच मेन आहे तुम्ही तर काय बोलतच नाही आता भी उड़ गया सब हात उडून खाली कमल है हाँ? कमल अभी खाली कमल नहीं वो जिसका जिसका हाथ था उसका उड़ गया अभी हमारा तो हाथ पैर कमल सब बाकी है खाली कमल 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 थोड़ा मागे तिकीट का प्रदीप दादा महाराज नाही गेला प्रदीप दादा महाराज नाही दिसणार हा बस 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 थोडासा मागे लागेल आपण शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। त्यानंतर या ठिकाणी गीत प्रज्वलन करण्यात येतं विनंती करतो की त्यांनी गीत प्रज्वलन करायचं त्याप्रमाणे प्रशासनाने सर्व आपले शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी यांना विनंती करण्यात थोडं मागे दादा थोडा एक स्टेप थोडं मागे हां बस साहेब दिसत नाही मला वाटतं सर्व शिवसैनिकांचं स्फूर्तीस्थान स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या आज ममता दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे सन्माननीय शिवसेनेचे नेते स्वर्गीय आनंद तरे साहेब यांनी या चौकामध्ये ममता दिन गेले कित्येक वर्ष साजरा करत होते ते आमचे संजय तरे आणि आमच्या महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा ममता दिन साजरा केला जातो. गरिबांना फळं वाटून या ठिकाणी साजरा करत आहे. मी संजय तरे आणि त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो. नमस्कार. आज माँसाहेबांचा 94वा जन्मदिन आणि जेव्हापासून दादा आदरणीय दादा महापौर झाले, हा चौक मीनाताई ठाकरे चौक बांधला तेव्हापासून आजताक आहे त्यांनी सुरू केलेली ही परंपरा की 6 जानेवारीला ममता दिन आणि 6 सप्टेंबरला स्मृती दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आमच्या लाडक्या माँसाहेब ज्यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना प्रेम वात्सल्य दिलं आणि एका आईचं प्रेम दिलं आणि ते प्रेम न विसरण्यासारखंच आहे. म्हणून आम्ही त्यांचा हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्याचप्रमाणे आज प्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार त्यांचा आज दिवस आहे. तुम्हाला सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या ह्या शिवसैनिकांनी त्या दिवशी सगळ्यांनी येऊन उत्साहाने इथे आपल्या घरातला सण असल्यासारखा हा साजरा करतायत. आम्ही हा साजरा करतो, परंतु खंत एकच आहे की आमच्या माँसाहेबांच्या पुतळ्याला इथे आम्हाला राज्य शासन परवानगी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील. की खंत वाटते, ठाण्यातले मुख्यमंत्री असून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे मुख्यमंत्री असून जर ते आमच्या माँसाहेबांचा पुतळा लावायला असक्षम ठरले असतील तर ती अतिशय खेदाची बाब वाटते मला. आणि जेव्हा ते बाळासाहेबांचे विचार नेत असतील तर त्यांनी आमच्या माँसाहेबांच्या पुतळ्याला देखील इथे कायमस्वरूपी स्थान द्यावे असं मला वाटतं. हीच आम्हाला आणि आमच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली वाहतो माँसाहेबांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. तारीख तर नाही करू शकत सगळं, पण लवकरच
आम्ही हे कोळी भवनाचं उद्घाटन सोहळा देखील करणार आहोत. काम पूर्ण झालेलं आहे. कदाचित उद्धव साहेबांच्या हस्तेच हा आम्ही कार्यक्रम रामदास कोविंदांना, आपले माजी राष्ट्रपती रामदास कोविंदांना आणायचा प्रयत्न करणार आहोत. तर नक्कीच लवकरच तो पण कोळी भवनाचं उद्घाटन होणार.